नमस्कार, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी पुण्याच्या वाघोली सेंटरला आलेली आहे आणि आज माझी पेशंट जयश्री व तिचे पती भगवान गीते इथे आलेले आहेत बीडवरून. मला वाटतं तुम्ही अंबाजोगाईवरून आले बीड जिल्ह्याच्या. मी जयश्री भगवान गीते, माझ्या लग्नाला 6 वर्ष कंप्लीट झाली. आणि तुम्ही कुठे आर्मी मध्ये होता? आर्मी मध्ये ते सर्व्हिस करत होते. आणि जयश्री, म्हणजे तू 6 वर्ष काय काय ट्रीटमेंट घेतली आपल्याकडे येण्याआधी? हो मॅडम, माझ्या प्रस्तुती झाली. परत मी 2-3 हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली तर काही फरक पडला नाही. मग इथे दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये आल्यानंतर पंचकर्म केले, उत्तरबस्ती केली. मग 2 महिन्यामध्ये मला रिझल्ट आला. जयश्रीला क्रॉनिक पीसीओडी होतं, शिवाय तिचं एएमएच कमी होतं, 1.08 होतं तिचं एएमएच. आणि त्यासोबत एकदम विरुद्ध पीसीओडीचा पण तिला त्रास होता. त्याबरोबर तिच्या ट्यूब खराब झालेल्या होत्या, प्रचंड भिडेल्या होत्या, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं होतं, ब्लॉक होत्या, त्या आतून वर्किंगच नव्हत्या त्या ट्यूब्स. आणि इन्फेक्शन होतं त्याला, ट्युबरक्युलोसिसचं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा हा टीबी असतो, ट्युबरक्युलोसिस असतो. त्याच्यामुळे काय होतं की ज्या काही ट्यूब्स असतात त्या काम करत नाही. हे सगळे प्रॉब्लेम होते. आणि भगवान सरांचा स्पर्म काउंट ठीक होता, परंतु मोटिलिटी खूप कमी होती. म्हणजे ज्याच्यातनं प्रेग्नन्सी राहते, रॅपिडली प्रोग्रेसिव्ह स्पर्म, तर ते 0 होते. तर मग कशी प्रेग्नन्सी राहणार? तर हे सगळं आल्यानंतर बारीक निदान आपण दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये केलं आणि त्यानंतर दोघांचे उपचार चालू केले. कौतुकाची गोष्ट म्हणजे तसे पाहिलं तर ग्रामीण भागात आलेले, परंतु त्यांनी सगळं माझं ऐकलं. कुठलाही कटकट नाही, त्रास नाही. पेशंट खूप पॉझिटिव्ह. कधी कधी मला नंतर जास्त टेन्शन यायला लागलं होतं की साधारण किती दिवस झाले तुझी ट्रीटमेंट चालू होती? आपल्या 6 महिने कंप्लीट झाला. 6 महिने झाले होते. परंतु जेव्हा पंचकर्म उत्तरबस्ती करून येणाऱ्या पुढचे 3 महिन्यात रिझल्ट नाही आला की माझा स्ट्रेस वाढायला लागतो. परंतु ते दोघं माझे खूप पॉझिटिव्ह होते. ते म्हणायचे मॅडम मला तर तुमच्याचकडे रिझल्ट येणार आहे. नाही मॅडम, मध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे जास्त आहे. आणि जर पॉझिटिव्हिटी आपण ठेवली तर रिझल्ट 100% आहे. थोडा वेळ घ्यावा पेशंटनी, पण रिझल्ट 100% आहे. आणि तिथे ट्यूबचा प्रश्न येतो. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला आयव्हीएफच करावं लागतं जेव्हा तुमचे ट्यूब खराब आहेत, पाणी साचलेलं आहे. सांगितलं मॅडम. हो ना. हो, म्हणजे आयव्हीएफ सांगितलं आणि त्याचा आनंद वेगळा असतो. जेव्हा नॅचरल बाळ आपल्याला राहतं त्याचा आनंद खूप अफलातून असतो. नॅचरल मॅडम आम्हाला राहिलं होतं, पण ते हो, मग ते इन्फेक्शन आयव्हीएफ सांगितलं नंतरचं. ते इन्फेक्शनची आमची कोणी टेस्टच केली गेली नव्हती, कारण ते हे आयुष्यात करण्यासाठी सांगत होते आम्हाला. टेस्ट तुम्ही केली, लागला रिझल्ट पण आला. एवढं सांगणं की इथून पुढं आयुर्वेदिकचं ट्रीटमेंट घ्या, विश्वास ठेवा आयुर्वेदावर. आणि जिथे कुठे ऍलोपॅथी किंवा केमिकल्स आणि तुम्हाला रिझल्ट येत नाही किंवा आयव्हीएफ नंतर काही पर्यायच नाहीये असं जेव्हा तुम्ही हताश होता ना, तर तुम्हाला आता पर्याय असं जेव्हा पेशंटला वाटतं तिथेच आयुर्वेद काम करायला सुरुवात करतं. आज जेव्हा तुम्ही या पेशंटचे रिझल्ट बघता त्यावेळेस तुम्हालाही सांगेल की पती आणि पत्नी दोघांमध्येही प्रॉब्लेम असल्यानंतर ही क्रॉनिक केस होते, त्या ट्यूब साफ करणे, ट्यूब नुसत्याच ब्लॉक होत्या असं नाही, त्या बिडेड होत्या, त्याला इन्फेक्शन होतं ट्युबरक्युलोसिसचं, ते कव्हर करणं, त्यातलं पाणी जे साचलेलं होतं दोन्ही बाजूने ट्यूब्स मध्ये ते कमी करणं, म्हणजे ही जादूच आहे. आणि देवानी ते मॅडम मी केलं. हो नाही, असं रिझल्ट आहे. कुणाला लवकर कुणाला उशीरला, पण रिझल्ट 100% आहे. वेळ द्यावा, वेळ देणं महत्वाचं आहे. धीर धरावा आणि वेळ द्यावा मेन म्हणजे आयुर्वेदाला. खरंय, कारण इतके दिवस तुम्ही आधी ऑलरेडी काढले असं वर्ष 6 वर्ष काढले. हो, आणि मग आयुर्वेदाकडे आल्यानंतर थोडं मला ऍटलीस्ट वर्ष त्याच्यामधला मला एक बारकावे कळायला, तुमचं जज करायला, त्याच्यानुसार ट्रीटमेंट बदलायला, त्याच्या पुढे जायला. आणि अजूनही खरं सांगू का, मीही शिकते. आयुर्वेद हे खूप वास्ट शास्त्र आहे, खूप मोठं आहे. मागच्या वर्षीच्या मॅडम आणि आताच्या मॅडम याच्यातही फरक झालेला असतो ना, अजून पुढच्या वर्षी अजून कदाचित फरक होईल. कारण माझं रोज संशोधन चालू असतं, रोज त्याच्याबद्दलची मी वेगवेगळी औषधं बनवत असते आणि त्याचेच खरं पेशंटला रिझल्ट येतात. तर भगवान दादा, तुम्ही इतर लोकांना काय आव्हान द्याल? तू जयश्री, भगवान. मी सगळ्यांनाही सांगू शकते की सगळ्यांनी मॅडमवर ट्रस्ट करावं
भेट द्यावी. हो, कुणाला उशीरला कोणाला लवकर पण रिझल्ट 100% आहे. पेशन्स ठेवावं प्रत्येकाने आणि ट्रीटमेंट घ्यावी चांगली. पण प्रयत्न करतात 100%. एक योगायोग सांगते की जयंतीचा भाऊ एकदा मी उबर कार मधनं गेले, तो उबर बुक केली होती आणि मला माहित नव्हतं. मी फोनवर बोलत होते, त्यांनी पाहिलं की मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर शारदा मॅडम आहे आणि त्यांच्या ताईच्याच मॅडम आहे. मी इथून तिथून 1.5 तासाचा प्रवास होता. भावाला एवढी बहिणीची काळजी, सारखं मला ते विचारत होते की माझ्या बहिणीचा काय प्रॉब्लेम आहे, दाजींचा काय प्रॉब्लेम आहे, तिला कधी पार राहील. आणि मला प्रेशर येत होता कारण की आम्ही इंटरनल पती पत्नीच्या गोष्टी जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत लोकांना सांगत नाही. मॅडम त्याला बोलण्यात आणि भावाची काळजी समजू शकत नाही, मी पॉझिटिव्हिटी आहे. मग मी त्यांना आज फोन करून सांगितलं की तुमची बहीण कन्सिव्ह झाली आहे, तिचं बाळ पण छान आहे. त्यांना एवढा आनंद झाला आणि काय देवाची खरंच योग नसतो. बोलणारे डॉक्टर क्वचितच आहे फोन करून आणि फोनवरती म्हणजे आपले पण मला समजून घेणारे समजून घेणारे. नाही, माझी माहेरी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे मला सगळे माझ्या घरातलेच वाटत असतात, खरं सांगते. मी म्हणजे मॅडमचा स्वभाव पण सपोर्टिव्ह आहे, पॉझिटिव्हिटी मॅडम मध्ये आहे. आपण पण त्यांना सपोर्ट करा. हो, दिस इज अ टीम वर्क आहे, हे टीम वर्क आहे. फक्त आम्हीच पॉझिटिव्ह असून उपयोग नाही, तर पेशंटनी असलं पाहिजे, पेशंटनी पथ्य पाळली पाहिजे, पेशंटनी ट्रीटमेंट पूर्ण करायला पाहिजे आणि भगवान जयसारखी पती पत्नी पाहिजे. यांनी कोणात प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे याच्यावर ते कधीच वाद घालत नव्हते. यांनी दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला. कुठलीच गोळीच खूप मनापासून गोळ्या पण वेळेची वेळेला घेणं तेवढंच महत्वाचं आहे. ते पेशंट डॉक्टर काय त्याच गोळ्या, पण त्यातच फरक पडणार आहे तुम्हाला. तुमचा आम्ही प्रॉब्लेम बघून त्याच गोळ्या देणार आहे पहिले 3 महिन्यामध्ये. पण एनिवे जयश्री, खूप छान वाटलं असं तुझ्याशी बोलून. आणि अजून परत एकदा आता जयश्री आई वडील बघण्याचं स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे. नक्कीच बाळ झाल्यानंतर मॅडमला भेटायला गेलो. नाही, तुझं बाळ माझ्याकडेच जयश्रीचे उपकर्म चालू करायचे आपल्याला. अजूनही आपल्याला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. बाळ झाल्यानंतर परत तिचा व्हिडिओ होणारच आहे. तोपर्यंत तुला खूप खूप शुभेच्छा. भगवंताला तुम्हालाही खूप शुभेच्छा.